विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बीकॉम झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाट्रान्सकोच्या माध्यमातून जाहिरात आलेली आहे. पदाचं नाव आहे निम्नस्तरीय लिपिक वित्त व लेखा. 260 जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची फॉर्म भरण्याची लिंक अजूनही सुरू झालेली नाही. ती आज किंवा उद्यापर्यंत लिंक ओपन होणं अपेक्षित आहे, कारण जाहिरातून आता बरेच दिवस झालेले आहेत. हा व्हिडिओ घ्यायच्या आधी पण मी चेक करून आलोय, अजून लिंक ओपन झालेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेच्या अनुषंगाने आपण अपडेटेड व्हिडिओ आपल्या या इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती घेत आहोत. प्रत्येक छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी ज्याचे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणांचं जे वर्गीकरण आहे या परीक्षेला ते नेमकं कसं केलं जाणार आहे हे बघणार आहोत. त्याच पद्धतीनं मेरिट लिस्ट मध्ये आपला विचार व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर किमान किती मार्कांची अट आहे, या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. तेव्हा पुढची 5 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर महाट्रान्सकोसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा, योग्य गायडन्स भेटावं या दृष्टीनं आपण ही रेकॉर्डेड बॅच विद्युत पारेषण भरतीसाठी लॉन्च केलेली आहे. या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे आणि या परीक्षेला जो सिलेबस आहे त्याच्यामधला अकाउंट आणि ऑडिट अर्थात प्रोफेशनल नॉलेजचा भाग सोडला तर बाकी सगळा सिलेबस या बॅचमध्ये आहे. या बॅचची फी फक्त 599 रुपये आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे पदाचं नाव निम्नस्तरीय लिपिक वित्त व लेखा. एकूण जागा आहेत 260. शैक्षणिक पात्रता फक्त बीकॉम लागते, त्यासोबत MSc लागते. या ठिकाणी कुठल्याही अनुभवाची आवश्यकता नाही. निवड पद्धत कशी असणार आहे यासाठी आपल्याला अगोदर ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर आपली ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असणार आहे. अर्थात त्याला आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा म्हणतो. एक प्रश्न असणार आहे, 4 ऑप्शन असणार आहे. योग्य ऑप्शन फक्त आपल्याला टिक करायचं आहे. आता यामध्ये नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर 130 प्रश्न 150 मार्कांसाठी आहेत. आता या ठिकाणी थोडंसं प्रश्न आणि त्यांचे मार्क तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटू शकतं, कारण 40 प्रश्न आहेत 20 मार्कांसाठी, 20 प्रश्न आहेत 10 मार्कांसाठी, 50 प्रश्न आहेत 110 मार्कांसाठी. बरं, मग आता ह्या गुणांचं नेमकं वर्गीकरण कसं होणार आहे हेच आता आपण बघूया. आता ही तुमची प्रश्नपत्रिका किंवा पेपर तुमचा असा असणार आहे. यामध्ये वित्त व लेखा परीक्षण विषयाचं ज्ञान अर्थात अकाउंटिंग ऑडिटच्या संदर्भाने 50 प्रश्न असतील 110 मार्कांसाठी. त्यानंतर रिझनिंगचे 40 प्रश्न आहेत 20 मार्कांसाठी. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 20 प्रश्न आहेत 10 मार्कांसाठी आणि मराठी व्याकरणचे 20 प्रश्न आहेत 10 मार्कांसाठी. अशा पद्धतीने टोटल प्रश्नांची संख्या आहे 130 आणि मार्क आहेत 150. हा पेपर सोडवायला तुम्हाला 2 तासाचा कालावधी उपलब्ध होणार आहे. मग याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो, याच्यामध्ये 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजेच तुमचे 4 प्रश्न चुकल्यानंतर एका बरोबर प्रश्नाचे मार्क काय होणार आहेत, वजा होणार आहेत. हे लक्षात घ्या. आता हे समजून घेतलं आपण. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, यांनी अजून एक या ठिकाणी अट सांगितलेली आहे. आता हे सगळं वाचण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट समजून सांगतो. त्यांचं म्हणणं असं आहे, जर हे जे उपघटक आहेत, उदाहरणार्थ बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगले मार्क मिळाले आणि रिझनिंग मध्ये मात्र तुम्हाला एकही प्रश्न सोडवता आला नाही, बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला अगदी आउट ऑफ मार्क असतील, पण रिझनिंगचा एकही प्रश्न तुम्ही सोडवला नाही आणि रिझनिंग मध्ये जर तुम्हाला 0 मार्क मिळाले तर मात्र तुम्हाला ह्या परीक्षा प्रक्रियेतनं बाद केलं जाईल, जरी तुम्ही बाकी विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स घेतले असतील तरी. हे एक उदाहरण सांगितलं. मग तुम्ही कोणत्याही विषयामध्ये जर 0 मार्क घेतले तर तुम्ही ह्या प्रक्रियेतनं बाद व्हाल, हे लक्षात घ्या. त्यामुळे 0पेक्षा जास्तच मार्क तुम्हाला पडले पाहिजेत. मग गुणांचं वर्गीकरण नेमकं कसं होणार आहे तर बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता 150 मार्कांची आपली आहे परीक्षा. आता आपण असं गृहीत धरूया की 150 पैकी तुम्हाला फक्त किती मार्क मिळाले आहेत, 100च मार्क मिळालेले आहेत, निगेटिव्ह वगैरे सगळं करून. मग 150 पैकी जर 100 मार्क तुम्हाला आहेत, मग मेरिट लिस्ट लावताना कशी लावली जाईल तर लक्षात घ्या, या ठिकाणी 150 मार्कांचं जे रूपांतरण आहे ते 100 मार्कामध्ये केलं जाईल. बघा, इथे त्यांनी स्पष्ट सांगितलंय, अंतिम गुणवत्ता यादी किंवा निवड सूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत 150 गुणांपैकी मिळालेल्या गुणांचे रूपांतरण 100 गुणांमध्ये करून अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
मग आता 150 पैकी तुम्हाला 100 मार्क मिळालेले आहेत, तर याचा अर्थ 100 पैकी किती मिळालेत, कारण मेरिट लिस्ट लागताना 100 मार्कांची लागणार आहे. मग हे याचं असं सोडवायचं, जर 150 पैकी 100 तर 100 पैकी किती मार्क, मग याचा तिरकस गुणाकार जो आहे तो आपल्याला करून मार्क काढायचे आहेत. अर्थात 100 गुणिले 100 भागिले 150 असं जर आपण केलं तर याचं उत्तर जे आहे ते 66.66 येतं. म्हणजेच आपल्याला मार्क पडले 100 पैकी 66.66. हे लक्षात घ्या, 66.66. आणखी एक उदाहरण देतो म्हणजे पटकन समजेल तुम्हाला. समजा आपल्याला 150 मार्कांपैकी जर 120 मार्क पडले तर 100 पैकी किती मार्क पडले मग आपल्याला, कारण आपलं मेरिट लागताना 100 मार्कांच्या आधारावर लागणार आहे. मग 150 पैकी 120 तर 100 पैकी असाच तिरकस गुणाकार करा. याचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो 80. मग आपल्याला 80 मार्क मिळालेले आहेत. अशा पद्धतीनं आपलं गुणांचं वर्गीकरण जे आहे ते केलं जाईल. आता इथे बघा, लक्षात घ्या पुढे काय, आता मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव यावं असं जर वाटत असेल तर किमान मार्कांची अट आहे की किमान तेवढे मार्क तुम्ही घेतलेच पाहिजे, तरच तुमचा गुणवत्ता यादीसाठी विचार होईल. मग आता इथे त्यांनी काय दिले बघा, खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 100 पैकी कमीत कमी 30 गुण हे घ्यायचेच आहेत. लक्षात घ्या, ओपनला किती घ्यायचे आहेत, 100 पैकी किमान 30 मार्क घ्यायचे आहेत. आणि ओपन सोडून बाकी सर्व आणि मागास प्रवर्गातील व समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवाराला 100 पैकी कमीत कमी 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे ओपन सोडून बाकी सगळ्यांना किती मग 20 मार्क आहेत, हे लक्षात घ्या. आता एवढे मार्क तर पडतातच, पण ही अट पण लक्षात ठेवायची आहे आपल्याला. ठीक आहे, चलो. तर ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, आता ऑनलाईन अर्ज कधी भरायचा आहे, तर ऑनलाईन अर्जाची लिंक कदाचित आज ओपन होईल. अजून लिंक ओपन झालेली नाही. परीक्षा आपली कधी होणार आहे, मे किंवा जून 2025 मध्ये. त्यामुळे खरं तर बीकॉम झालेल्या मुलांचा प्रश्न असतो की सर बीकॉम साठी काही फार व्हॅकन्सी येत नाहीत गव्हर्नमेंटच्या, पण अशा अधूनमधून व्हॅकन्सी येत असतात ज्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि इथे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन कमी असतं, कारण फक्त बीकॉम वाले फॉर्म भरतायत. थोडा जर आपण अभ्यास केला, मंडळून आपण अभ्यास केला, तर इथे आपलं सिलेक्शन हे 100% होऊ शकतं. त्यामुळे खूप चांगली संधी आहे सरकारी नोकरी प्राप्त करण्याची. या संधीचं आपल्याला सोनं करायचंय. तुम्हाला मदत व्हावी, कमी दिवसामध्ये चांगला अभ्यास व्हावा, योग्य गायडन्स भेटावं, या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीने ही एक आपली रेकॉर्डेड बॅच महाट्रान्सकोसाठी लॉन्च केलेली आहे. 599 रुपये फी आहे. अकाउंट आणि ऑडिटचा सिलेबस सोडला तर बाकी सगळा सिलेबस यामध्ये आहे. टेस्ट सिरीज आहेत, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, किती वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे नवीन नवीन एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.